Hello everyone. We had started topical agents. In previous lecture, we had seen about the protectives and adsorbents. Protectives is an agent applied to the skin and mucous membrane to protect from irritation, usually of physical and mechanical origin. And adsorbent are the chemical inert substances which adsorb, dissolve or suspended particles or toxins. Protectives, they have the ability to protect the skin from the irritation. They protect the skin from the harmful UV rays. Adsorbents absorbs the harmful bacteria, toxins and protect the skin. Then we had seen the definition of topical agents means these are the agents which are applied to the body surfaces. टॉपिकलचा मिनिंगच काय होतो दॅट प्रिपरेशन्स जे एक्सटर्नली अप्लाय केले जातात दॅट प्रिपरेशन्स त्या प्रिपरेशन्सना टॉपिकल्स असं बोलतात. दॅट्स अ प्रिपरेशन्स दे आर यूज टू एनहान्स एक्सटर्नल अपीअरन्स. Then today we are going to study these protectives and adsorbent compounds. Talc, then zinc oxide is there, then calamine is there, zinc stearate is there, titanium dioxide and silicon polymers. ही कंपाऊंड आपण आता स्टार्ट करणार आहोत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण त्याचं हे क्लासिफिकेशन बघितलं होतं. देन त्याचे प्रोटेक्टिव्ज आणि ॲडझॉर्बंट्सची कन्सेप्ट काय आहे ती बघितली होती. सो शॅल वी स्टार्ट. फर्स्ट इज द टाल्क. टाल्क म्हणजे काय? पावडर. तुम्ही डेली लाईफमध्ये जी पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर पावडर वापरता ही काय आहे? इट्स अँड टाल्क. अदर दुसरी कुठली पावडर तुम्ही वापरत असाल, झेड पावडर आहे, स्पिन्स पावडर आहे, पॉन्ड्सच्या पण खूप व्हरायटीज आहेत. सो हे जे काही आहेत सगळ्या इट्स अ टाल्क. त्याला काय आहे? ती पावडर आहे, टाल्क आहे. सो इट्स अ प्रोटेक्टिव्ह. इट प्रोटेक्ट्स द स्किन. तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करत असते. इट्स अ टॉपिकल प्रिपरेशन. सो ही जी टाल्क आहे इट्स अ नॅचरली ऑकरिंग हायड्रेटेड मॅग्नेशियम सिलिकेट आहे की ज्याच्यामध्ये काय असतं? मॅग्नेशियम. इट कंटेन्स द नेटिव्ह सिलिकेट. इट्स अ कंटेन्स मॅग्नेशियम. अँड केमिकल फॉर्म्युला काय आहे ह्याचा? 3MgO 4SiO2 H2O. इट्स केमिकल फॉर्म्युला ऑफ टाल्क. हा टाल्कचा काय आहे? केमिकल फॉर्म्युला आहे. देन सी सिनॉनिम सोपस्टोन और फ्रेंच चॉक. दिस सिनॉनिम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. काय आहे सिनॉनिम त्याचं? सोपस्टोन बोलतात त्याला, और फ्रेंच चॉक बोलतात, और प्युरिफाईड टाल्क असं म्हणतात. डेली लाईफमध्ये यू आर गोइंग टू यूज टाल्क for increasing the external appearance of the skin. And along with that, when you are going to play that carom board, कॅरम जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा कॅरम बोर्डवर सुद्धा टाल्क आहे, पावडर आहे. देट इज फॉर सुदनिंगसाठी. मीन्स जे काही स्ट्रायकर आहे और ज्या काही सोंगट्या ज्या काही असतात, सो फॉर दॅट इझी पासिंग you are using that talc. So it's a softest material. talc हे काय आहे? It's an softest material. It is free from grittiness. grittiness म्हणजे काय? talc हातात घेतल्या घेतल्या अशी काय असते? सॉफ्ट असते. जसं की ग्रिटीनेस, फ्री फ्रॉम ग्रिटीनेस कशाला बोलतात? की हाती घेतल्या घेतल्या ते सॉफ्ट असतं, की त्याच्या असं कोणतंही खरखरीत किंवा रखरखीत असं काही लागत नाही. नाव सी इट्स केमिकल प्रॉपर्टीज. इट्स कलर. पावडर जी तुम्ही वापरता पॉन्ड्स पावडर त्याचा काय असतो? व्हाईट और ग्रेइश व्हाईट कलर असतो. ओडर, इट इज अन ओडरलेस. बट सी आपण जे टाल्क वापरतो मीन्स पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर असेल और वेगवेगळे ब्रँड आहेत, सी त्याच्यामध्ये परफ्यूम आहे ते ॲड केलं जातं मीन्स त्याच्या ओडरसाठी.
सो ती आपली जी आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय परफ्यूम जो काही असेल किंवा स्मेल असेल, मीन्स ऑरेंज असेल, ड्रीम फ्लॉवर असेल किंवा दुसरी कोणती असेल वृंदा खाकी वगैरे, त्याच्यामध्ये तो एक्स्ट्रा जो काही स्मेल आहे, परफ्यूम बेस आहे, तो ॲड केला जातो, त्याच्यामुळे त्याला इट इज शोईंग द स्मेल. देन नेचर इट्स अ फाईन पावडर, इट्स अ टेस्टलेस, त्याला कोणत्याही प्रकारची चव नाही आहे. देन इट्स टच, इट्स अ ग्रेसी ऑर अनक्युटस अँड अडर टू स्किन, स्किनला काय होते, ही अडर होते, चिकटते स्किनला. देन इट्स सोल्युबिलिटी, इट इज सोल्युबल इन वॉटर, वॉटरमध्ये टाल्क आहे ही सोल्युबल आहे. देन इट्स अँड इन डायल्यूट ॲसिड्स अँड बेसिस ऑल्सो, डायल्यूट ॲसिड्स और बेसिसमध्ये. तुम्ही पावडर लावली आणि समजा 1 तासाभराने जर तुम्ही फेस तुमचा वॉश केलात तर पावडर तशीच राहते का फेसवरती तुमच्या? ऑब्झर्व करा तुम्ही, तर नाही, कधीच राहणार नाही तशी, कारण टाल्क ही वॉटरसोबत सोल्युबल असते, त्याच्यामुळे ती तुम्ही वॉश करता तेव्हा पाण्यामध्ये सोल्युबल होऊन ती निघून जाते. देन स्टोरेज इन अ वेल क्लोज कंटेनर, क्लोज कंटेनरमध्ये. देन नेक्स्ट सी प्रिपरेशन, दॅट हाऊ टाल्क इज प्रिपेअर्ड. टाल्कचं दुसरं नाव काय आहे? सोपस्टोन और फ्रेंच चॉक. And its talc, it's a native silicate of magnesium. It is having this composition that is 3MgO 4SiO2 H2O, and it contains small amount of aluminum silicate, small proportion of aluminum silicate is present in it. And ही काय आहे? It is a naturally occurring hydrated magnesium silicate. Then next is preparation, prepared by boiling fine powdered talc with dilute HCl. dilute HCl कशा हे काय केलं जातं? जी काही टाल्कची जी काही पावडर असेल ती बॉईल केली जाते HCl सोबत, अँड इट अलाउ टू सेटल, अँड आफ्टर सेटल झाल्यानंतर दॅट सुपरनटंट लिक्विड जे काही आहे, जो वरचा लेअर आहे तो रिमूव्ह केला जातो. अँड देन टाल्क जी काही आहे इज वॉश थरली विथ द वॉटर टू मेक इट फ्री फ्रॉम ॲसिड. ॲसिडसोबत त्याला बॉईल केलेलं असतं आणि तो काय झालेला असतो, सेटल होण्यासाठी ॲसिडसोबत टाल्क आहे ही बॉईल करायला ठेवलं जातं आणि मग ते सेटल होण्यासाठी थोडा टाईम त्याच्यामध्ये थोड्या टाईमसाठी ठेवलं जातं. देन जे सुपरनटंट लिक्विड जे काही येतं वरती ते लिक्विड आहे हे रिमूव्ह केलं जातं. देन टाल्क इज वॉश थरली, मग ॲसिड जे काही आहे ते ॲसिड त्याच्यामधून रिमूव्ह करण्यासाठी टाल्क आहे ही वॉश केली जाते विथ वॉटर. अँड सी बिकॉज ऑफ दिस ॲसिड ट्रीटमेंट रिमूव्ज इम्प्युरिटीज फ्रॉम टाल्क. ॲसिडसोबत रिॲक्ट केलेली असल्यामुळे त्याच्यामध्ये टाल्कमध्ये ज्या काही इम्प्युरिटीज असतात त्या निघतात, काढून घेतल्या जातात. बिकॉज की म्हणजे काय, तर ॲसिड ट्रीटमेंट जी काही असेल, सो दिस ॲसिड इज हेल्प्स टू रिमूव्ह दॅट इम्प्युरिटीज फ्रॉम द talc. And it is how it is prepared. First that talc is boiled with the solution of the dilute HCl, then it is allowed to settle for the some time, and after the settlement then that supernatant liquid जो काही आहे वरती येणारा तो supernatant liquid layer is removed, and after that talc is washed. Why it is washed? Because firstly we treated that talc with the dilute HCl, means boil आपण केलेलं असतं dilute HCl सोबत. So to remove that acid from the talc it is washed with water, and see we are adding the acid here, so acid treatment removes impurities from the talc. This is preparation. Now see the uses of talc as pharmaceutical aid. Now what is pharmaceutical aid? Pharmaceutical aid means these are those substances or that drugs that are added in the pharmaceutical preparations, but it does not having or little or mostly not having any pharmacological effect, but as an excipient, as a filler, they are added
इन अ फार्मास्युटिकल प्रिपरेशन. त्याला फार्मास्युटिकल एड असं म्हटलं जातं. फार्मास्युटिकल एड म्हणजे काय, तर फार्मास्युटिकल एड म्हणजे असे सबस्टन्सेस की ज्यांना कोणताही इफेक्ट शो करत नाहीत, मीन्स ॲक्टिव्ह सबस्टन्सेस नसतात ते, की जे कोणताही फार्माकोलॉजिकल इफेक्ट शो करत नाहीत बट ते ॲड केलेले असतात फार्मास्युटिकल प्रिपरेशन्समध्ये. देन इट इज यूज इन द डस्टिंग पावडर, म्हणजे टाल्कम पावडर जी तुम्ही पावडर रेग्युलरली वापरताय ती त्याच्यामध्ये वापरलं जातं. इट कॅन बी परफ्यूम दॅट इट इज अ कॉस्मॅटिक. तुम्ही पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर पावडर वापरता तर त्याच्यामध्ये काय केला जातो, परफ्यूम घातलं जातं, मगाशी मी सांगितलं तसं. सो मग ते कॉस्मॅटिक आहे. कोणतीही पावडर असेल ती. कॉम्पॅक्टमध्ये सुद्धा मीन्स लॅक्मेचं कॉम्पॅक्ट आहे, मेबलिनचं कॉम्पॅक्ट आहे. सो कॉम्पॅक्टमध्ये सुद्धा काय आहे, टाल्क आहे आणि त्याच्यामध्ये परफ्यूम घातलेला आहे आणि मग त्या ज्या कलर्सच्या ज्या शेड्स असतात डिफरंट, त्या शेड्स त्याच्यामध्ये ॲड केलेले असतात. मीन्स ॲज पर स्किन टोन जे काही असतात, मीन्स व्हाईटिश, लाईट वेट वगैरे असतात ते. सो इट कॅन बी, म्हणजे जेव्हा त्याच्यामध्ये एखादा परफ्यूम ॲड केला जातो त्या टाल्कमध्ये तेव्हा इट इज यूज ॲज अ कॉस्मॅटिक. अँड ते आपण टाल्कला मेडिकेटेड कधी म्हणू शकतो, जेव्हा त्याच्यामध्ये झिंक ऑक्साईड और बोरिक ॲसिड जेव्हा ॲड केलं जाईल तेव्हा मग ते काय होणार, तर मेडिकेटेड पावडर होते ती, मेडिकेटेड डस्टिंग पावडर म्हणून ती ओळखली जाते. वेन झिंक ऑक्साईड और बोरिक ॲसिड इज ॲडेड इन दॅट टाल्क. देन सी व्हेरी इम्पॉर्टंट दॅट talc, okay, it should not be used on broken skin, wounds and surgical incisions, means जिथे सर्जिकल कट असेल, सर्जरी केली असेल तिथे. ब्रोकन स्किनवरती, वाउंडवरती, म्हणजे जिथे कुठे कट झाला असेल किंवा जखम झाली असेल किंवा सर्जरी केल्यानंतर जे काही कुठे कट असेल तिथे टाल्क आहे त्या एरियावरती वापरायचे नाही. बिकॉज वॉट reason behind that, it can produce sterile abscesses, means there is a formation of pus, that is granulomas. Granulomas means a nodule of inflamed tissues in which granulation is occurring. pus आहे तो pus तिथे फॉर्म होतो. सो दॅट, आणि ह्याची पार्टिकल साईज जी काही आहे टाल्कची, ती पार्टिकल साईज काय आहे, स्मॉल असते. त्याच्यामुळे हे टाल्क आहे इट इज ह्याच्यामध्ये इट शुड नॉट बी यूज ऑन ब्रोकन स्किन, वाउंड्स अँड सर्जिकल इन्सिजन. देन also it is unsuitable for use in the surgical dusting gloves because it cause the foreign body granulomata, means पस होण्याचे चान्सेस असतात. सो जे काही ग्लोव्ज असतात त्याच्यामध्ये सुद्धा ही टाल्क आहे ही यूज केली जात नाही. ह्याची जर टाल्कची जी पार्टिकल साईज आहे ती स्मॉल असते. का स्मॉल असते, बिकॉज ही विथ डिक्रीजिंग पार्टिकल साईज, दॅट मीन्स प्रोटेक्टिव्ह आणि ॲड्झॉर्बंटची ॲक्शन मॅक्झिमम केव्हा ते शो करतात, वेन इट इज हॅविंग द लेस पार्टिकल साईज. बिकॉज small particle size is there, then there will be larger surface area, and this larger surface area allowing them to adhere better with each other and to the surface of the skin, and it absorb the moisture more efficiently. सो दॅट त्याची पार्टिकल साईज आहे ती स्मॉल असली पाहिजे. का स्मॉल असली पाहिजे पार्टिकल साईज, बिकॉज इफ देअर इज अ स्मॉल पार्टिकल साईज देन प्रोटेक्टिव्ह and adsorbent action shown by it will be maximum, because if large particle size then it is having the larger surface area and it allow them to adhere better with each other and to the surface of the skin, adhere better with what each other and to surface of that skin, and it absorb moisture more efficiently. देन नेक्स्ट त्याचा यूज काय आहे, इट इज ग्रीसी अँड अनटच टू टच, देअरफॉर इट इज यूज ॲज अ ल्युब्रिकंट और प्रोटेक्टिव्ह. ल्युब्रिकंट और
प्रोटेक्टिव्ह म्हणून वापरलं जातं. ल्युब्रिकंट म्हणजे काय, तर इट इज ॲडेड इन द टॅबलेट ऑर कॅप्सूल. ल्युब्रिकंट इट इज द एजंट जो टॅबलेट आणि कॅप्सूलमध्ये ॲड केला जातो टू रिड्यूस द फ्रिक्शन रिड्यूस करण्यासाठी टॅबलेट आणि कॅप्सूलमध्ये ल्युब्रिकंट ॲड केला जातो. अँड इम्प्रूव्ह सर्टन प्रोसेसिंग कॅरेक्टरिस्टिक्स, त्याला ल्युब्रिकंट असं म्हणतात. अँड प्रोटेक्टिव्ह, वी ऑल नो इट गिव्स द प्रोटेक्शन. ओके, इट फॉर्म्स द प्रोटेक्टिव्ह कवरिंग. देन नेक्स्ट यूज काय आहे, इट इज यूज ॲज एक्सिपियंट जे फार्मास्युटिकल प्रिपरेशन्समध्ये ॲड केले जातात. देन ल्युब्रिकंट ऑल्सो अँड फिलर फॉर टॅबलेट अँड पिल्स. ॲज अ फिलर म्हणजे जिथे कुठे गॅप असेल ती पोकळी भरून काढण्यासाठी ॲज अ फिलर म्हणून वापरले जातात. हे काय आहे, केमिकली इनॅक्टिव्ह आहे. जी टाल्क आहे केमिकली काय असते, ते इनॅक्टिव्ह असते, इनर्ट मटेरियल आहे ते. सो त्याच्यामुळे हे फिलर म्हणून वापरलं जातं. ल्युब्रिकंट म्हणून, एक्सिपियंट म्हणून आणि फिलर म्हणून फॉर टॅबलेट आणि फिल्स. फिलर म्हणजे काय, तर ते जे वेट आहे ते पूर्ण होण्यासाठी. कोणत्याही टॅबलेटमध्ये आपण ड्रग टाकलेला आहे, बाकीचे इन्ग्रेडियंट टाकलेत, बट त्याचं वेट ते कंप्लीट होण्यासाठी ॲज अ फिलर म्हणून टाल्क यूज केली जाते. अँड अलॉंग विथ दॅट इट इज ऑल्सो यूज ॲज फिल्टरिंग मीडियम म्हणून फिल्ट्रेशनसाठी टाल्क यूज केली जाते. कारण टाल्क आहे, हे काय आहे, इनर्ट मटेरियल आहे. मीन्स ॲज इट डज नॉट ॲब्झॉर्ब ऑर ॲडझॉर्ब ॲनी ॲक्टिव्ह प्रिन्सिपल्स. काही ते ॲडझॉर्ब किंवा ॲब्झॉर्ब करत नाही. म्हणजे काय, अल्कलॉइड्स असतील, डाईज असेल, ॲरोमॅटिक वॉटर असेल किंवा मॅग्नेशियम सायट्रेट सोल्युशन असेल, ॲरोमॅटिक इलिक्झर असेल, ऑरेंज सिरप असेल. सो इट डज नॉट ॲडझॉर्ब इट. सो इट इज यूज ॲज अ फिल्टरिंग मीडियम म्हणून यूज केलं जातं. सो हे फर्स्ट कंपाऊंड आपण काय बघितलं, टाल्क. ह्याचं दुसरं नाव काय आहे, सोपस्टोन ऑर फ्रेंच चॉक. ह्याचा केमिकल फॉर्म्युला 3MgO 4SiO2 हा केमिकल फॉर्म्युला आहे टाल्कचा. सिनॉनिम्स व्हेरी इम्पॉर्टंट. देन प्रिपरेशन वी हॅड सीन अँड यूजेस बघितले आपण टाल्कचे. फर्स्ट यूज काय आहे, फार्मास्युटिकल एड. देन डस्टिंग पावडर टाल्कम पावडरमध्ये. देन ॲज अ परफ्यूम त्याच्यामध्ये टाकलं तर इट इज यूज ॲज अ कॉस्मेटिक. अँड वेन झिंक ऑक्साईड और बोरिक ॲसिड इज ॲडेड इन दॅट अँड इट्स बिकम्स अ मेडिकेटेड पावडर. देन सी दॅट टाल्क शुड नॉट बी यूज ऑन ब्रोकन स्किन, wounds and surgical incision because it produce the pus, sterile abscesses. Then it is also unsuitable for dusting surgical gloves. Then it is used as a filtering media because it does not take it does not adsorb or absorb any far active principles, that is alkaloids असतील, डाईज असेल, ॲरोमॅटिक इलिक्झर आहे, त्यांना ते काय करत नाही, ॲडझॉर्ब किंवा ॲब्झॉर्ब करत नाही. सो ॲज अ फिल्टरिंग मीडियम म्हणून यूज केलं जातं. देन ल्युब्रिकंट, एक्सिपियंट आणि फिलर म्हणून. देन नेक्स्ट कंपाऊंड आहे हे झिंक ऑक्साईड, दॅट इज द ZNO. झिंक ऑक्साईड इज काय आहे, प्रोटीन प्रेसिपिटंट आहे तो. इट इज यूज ॲज अन ॲस्ट्रिंजंट म्हणून झिंक ऑक्साईड यूज केलं जातं. ॲस्ट्रिंजंट म्हणजे काय, तर ते कॉज काय करतात, प्रोटीन प्रेसिपिटेशन फॉर्म करून प्रोटेक्टिव्ह कवरिंग फॉर्म करत असतात बॉडीवरती. सो केमिकल फॉर्म्युला काय आहे, ZNO, झिंक ऑक्साईड ZNO. मॉलिक्युलर वेट इज 81.38. नेक्स्ट सी प्रॉपर्टीज. इट्स कलर, it's a white or yellowish white in color. Odorless. Then nature, it's a fine amorphous powder. Amorphous means it does not having any specific shape. Solubility, it is insoluble in water and alcohol. वॉटर आणि अल्कोहोलमध्ये इनसोल्युबल आहे. आणि सोल्युबल कशामध्ये आहे, NH3 मध्ये, अमोनियामध्ये काय आहे, सोल्युबल आहे.
देन स्टोरेज, झिंक ऑक्साईड ॲब्झॉर्ब करतं कार्बन डायऑक्साईड, सो इट शुड बी स्टोअर्ड इन द वेल क्लोज कंटेनर. वेल क्लोज कंटेनरमध्ये काय करायचं आहे, स्टोअर करायचं असतं बिकॉज इट ॲब्झॉर्ब्स द CO2. नेक्स्ट कंपाऊंड आपण काय स्टार्ट केलं आहे, झिंक ऑक्साईड, दॅट इज ZNO. ZNO हे काय आहे, ॲस्ट्रिंजंट आहे. नेक्स्ट सी प्रिपरेशन, हाऊ इट इज प्रिपेअर्ड. सो दोन टाईपचे प्रिपरेशन्स आपण ह्याच्यात बघणार आहोत. फर्स्ट आहे ते कमर्शियली ZNO मीन्स कमर्शियली झिंक ऑक्साईड कसं ऑप्टेन केलं जातं, आणि सेकंड जे काही आहे ते मेडिकल ग्रेड झिंक ऑक्साईड हे कसं ऑप्टेन केलं जातं. सो कमर्शियली ZNO इज ऑप्टेन्ड बाय हीटिंग मेटॅलिक झिंक ओके ZN इन अ करंट ऑफ एअरमध्ये. आता एअरमध्ये काय आहे, ऑक्सिजन हा प्रेझेंट असतो, दॅट इज O2 प्रेझेंट आहे. सो झिंक ऑक्साईड जे काही आहे ते कसं ऑप्टेन केलेलं जातं, तर झिंक दॅट इज द ZN इज is heated in the presence of air, that is O2, at high temperature. Then what happened that time, this zinc is the metal, that metal burns into oxides. मेटल जे काही आहे झिंक हे ऑक्साईडमध्ये काय होतं, बर्न होतं, विच इज कलेक्टेड ॲज फाईन व्हाईट पावडर, दॅट इज ZNO झिंक ऑक्साईड. So how that zinc oxide is obtained? It is obtained by heating metallic zinc, that is the ZN. Zinc म्हणजे काय, ZN in a current of air O2 at higher temperature. हायर टेम्परेचरला काय केलं जातं, झिंक आहे हे हीट केलं जातं. दॅट टाईम व्हॉट हॅपन, मेटल जे काही आहे झिंक इज अ मेटल दॅट बर्न्स इन टू ऑक्साइड्स. मेटल हे बर्न होतं ऑक्साइड्समध्ये, विच इज कलेक्टेड ॲज फाईन व्हाईट पावडर. ZNO is formed, that is zinc oxide is formed here. Then it's a commercial ZNO. Then next see medical grade zinc oxide is how prepared. That medicinal grade ZNO, that is zinc oxide, is obtained from zinc sulfate. Zinc sulfate म्हणजे काय, तर ZnSO4. सो बाय डबल डिकम्पोजिशन मेथडने हे काय केलं जातं, ऑप्टेन केलं जातं. सो फर्स्ट ऑफ ऑल झिंक सल्फेट आहे हे सोडियम बायकार्बोनेटसोबत बॉईल केलं जातं. बॉइलिंग सोल्युशन असतं ह्याचं सोडियम बायकार्बोनेटचं Na2CO3, जे बॉइलिंग सोल्युशन असतं सोडियम बायकार्बोनेटचं, त्याच्यामध्ये झिंक सल्फेट दॅट इज ZnSO4 हे ॲड केलं जातं. दॅट टाईम वॉट गेट, दॅट इज सी नाऊ इथे रिॲक्शन होते Na2 जशी रिॲक्शन होणार ते Zn प्लस SO4 मायनस असणार, Na2 प्लस CO3 मायनस असणार. सो पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होतो निगेटिव्हकडे, सो ZnCO3 फॉर्म होतं आणि Na2SO4 दॅट इज सोडियम सल्फेट अँड झिंक कार्बोनेट फॉर्म होतं. अँड दिस झिंक कार्बोनेट फर्दर मग कशामध्ये सेपरेट होतं, तर ZNO आणि CO2 गॅस आहे मीन्स कार्बन डायऑक्साईड हा जो गॅस आहे तो ह्या रिॲक्शनमधून काय होत असतो, तर सेपरेट होत असतं. सो दिस इज मेडिसिनल ग्रेड झिंक ऑक्साईड जे आहे ते कसं मिळवलं जातं, तर झिंक सल्फेट जे काही आहे दॅट झिंक सल्फेट बाय डबल डिकम्पोजिशन सल्फेट हे ॲड कशामध्ये केलं जातं, बॉइलिंग सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट Na2CO3चं जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये ॲड केलं जातं झिंक सल्फेट. दॅट टाईम ZnCO3 दॅट इज झिंक कार्बोनेट आणि सोडियम Na2SO4 दॅट इज द सोडियम सल्फेट आहे ते फॉर्म होतं. अँड दिस फर्दर झिंक कार्बोनेट ते फर्दर त्याच्यामध्ये सेपरेट होतं झिंक ऑक्साईड आणि CO2 जो गॅस आहे कार्बन डायऑक्साईड हा जो गॅस आहे तो त्याच्यामधून सेपरेट होतं. इन दिस वे झिंक ऑक्साईड आहे हे प्रिपेअर केलं जातं. सो कमर्शियली कसं प्रिपेअर केलं जातं, झिंक ऑक्साईड म्हणजे Zn मेटल जे काही आहे ते एअरमध्ये हीट केल्यानंतर मेटल पर्टिक्युलर जे आहे झिंक मेटल आहे हे बर्न होतं
विच इज इंटू ऑक्साईडमध्ये ते बर्न होतं पर्टिक्युलर मेटल, अँड ते जे फॉर्म झालेलं आहे ते ॲज अ फाईन व्हाईट पावडर म्हणून मिळतं आणि ते कलेक्ट केलं जातं. आणि मेडिसिनल ग्रेडचं जे झिंक ऑक्साईड आहे ते झिंक सल्फेट ह्याच्यामध्ये बॉइलिंग सोल्युशन जे काही आहे सोडियम कार्बोनेटचं त्याच्यामध्ये ॲड केलं जातं. देन हे जे सल्फेट आहे पुढे मग ZnCO3 इज फर्दर ड्राईड अँड इग्नायटेड. दिस इज प्रिपरेशन. Then chemical properties of zinc oxide. So in that first one is on heating with hydrogen. झिंक ऑक्साईड जेव्हा हायड्रोजन सोबत हीट केलं जातं त्यावेळी काय फॉर्म होतं, ॲट 450 डिग्री सेंटीग्रेडला काय केलं जातं, हीट केलं जातं हायड्रोजन सोबत. सो त्यावेळेला काय होतं, झिंक मेटल आहे, इट फॉर्म मेटल झिंक मेटल आहे ते मिळतं आणि वॉटर आहे ते त्याच्यामधून H2O आहे ते सेपरेट होतं आणि झिंक मेटल मिळतं. आणि देन when this zinc oxide is react with carbon सोबत जेव्हा झिंक ऑक्साईड रिॲक्ट होतं C that is carbon at 450 डिग्री सेंटीग्रेडला जेव्हा रिॲक्ट होतं दॅट टाईम इट फॉर्म द मेटल झिंक अँड ऑल्सो CO2. सी ते कार्बन आहे अँड ओचे 2 मॉलिक्युल्स आहेत, 2 मॉलिक्युल्स घेतलेत झिंक ऑक्साईडचे. सो CO2 इथे सेपरेट होतं अँड 2 मॉलिक्युल्स आहेत मेटलचे, झिंक मेटलचे आपल्याला मिळतात. सो ह्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी काय आहे, हायड्रोजनसोबत जेव्हा हीट केलं जातं झिंक ऑक्साईड त्यावेळेला ते मेटल फॉर्म करतं आणि वॉटर सेपरेट होतं त्याच्यामधून. आणि नंतर जेव्हा कार्बनसोबत झिंक ऑक्साईड आहे हे हीट केलं जातं त्यावेळेला CO2 सेपरेट होतो त्याच्यामधून अँड वी आर गेटिंग द झिंक. देन ऑन हीटिंग विथ कोबाल्ट नायट्रेट सोल्युशन सोबत जेव्हा हीट केलं जातं दॅट टाईम इट फॉर्म ग्रीन मास ऑफ कोबाल्ट झिंकेट मिळतं. कोबाल्ट नायट्रेट आहे हे फर्स्ट इथे बघा रिॲक्शन होते त्याच्यामध्ये. देन झिंक ऑक्साईड आहे ते फर्दर मग त्याच्यामध्ये COO सोबत रिॲक्शन होऊन मग हे जे आपल्याला लास्टला जो प्रॉडक्ट भेटतो आहे तो आहे कोबाल्ट झिंकेट मिळतं या रिॲक्शनमध्ये. दीज आर केमिकल प्रॉपर्टीज. ह्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत झिंक ऑक्साईडच्या. कोणत्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत, फर्स्ट जेव्हा हीट केलं जातं हायड्रोजनसोबत तेव्हा झिंक मेटल आहे ते सेपरेट होतं आणि वॉटर मिळतं ॲट 450 डिग्री सेंटीग्रेडला. आणि जेव्हा कार्बनसोबत हीट केलं जातं त्यावेळेलासुद्धा झिंक मेटल आणि कार्बन डायऑक्साईड आहे हा सेपरेट होतो. These are chemical properties of zinc oxide. Next is the assay of zinc oxide. So हा जो assay आहे झिंक ऑक्साईडचा तुम्हाला फार्मास्युटिकल केमिस्ट्री 1 प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा करायचा आहे. सो झिंक ऑक्साईड आपण त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये बघितलं होतं. इट इज इनसोल्युबल इन वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे झिंक ऑक्साईड. त्याच्यामुळे इट कॅनॉट बी डायरेक्टली टायट्रेटेड विथ ॲसिड. सो ॲसिडसोबत डिरेक्टली टायट्रेट करता येत नाही कारण हा इनसोल्युबल आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल काय केलं जातं, इट इज डिझॉल्व इन एक्सेसिव्ह ऑफ ॲसिड. ॲसिडमध्ये काय केलं जातं, हे पहिलं डिझॉल्व केलं जातं. H2SO4 आता इथे ॲसिड घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये डिझॉल्व केलं जातं आणि बॅक टायट्रेटेड. सो बॅक टायट्रेटेड म्हणजे काय, बॅक टायट्रेशन कशाला बोलतात, बॅक टायट्रेशन इज अ टायट्रेशन डन इन रिव्हर्स म्हणजे काय, तर इन्स्टेड ऑफ टायट्रेटिंग द ओरिजिनल सॅम्पल अ नोन एक्सेस ऑफ स्टँडर्ड रिएजंट इज ॲडेड टू दॅट सॅम्पल अँड एक्सेस इज टायट्रेटेड. मीन्स ओरिजिनल झिंक ऑक्साईड बॅक टायट्रेशनमध्ये काय केलं जातं, सो ओरिजिनल जे काही सॅम्पल आहे ते टायट्रेट करण्यापेक्षा त्याच्यामध्ये रिएजंट स्टँडर्ड रिएजंट जो काही आहे तो ॲड केला जातो आणि पूर्ण ते सोल्युशन जे काही फॉर्म होईल ते टायट्रेट केलं जातं. त्याला बॅक टायट्रेशन असं म्हणतात. आता इथे बॅक टायट्रेशन का करतात, कारण झिंक ऑक्साईड हे इनसोल्युबल आहे वॉटरमध्ये. सो दॅट मग आता इथे
काय होतं बघा, फर्स्ट ऑफ ऑल झिंक ऑक्साईड इन्सोल्युबल आहे, त्याच्यामुळे ते डायरेक्टली ॲसिडसोबत टायट्रेट करू शकत नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल इट इज डिझॉल्व इन एक्सेसिव्ह ऑफ ॲसिड अँड इट इज बॅक टायट्रेटेड. सो ह्याच्यामध्ये बघा झिंक ऑक्साईड ॲसिडमध्ये H2SO4 मध्ये डिझॉल्व केलं आहे. सो इट विल फॉर्म द ZnSO4 अँड H2O. ZnSO4 आणि H2O आहे ते फॉर्म करेल, झिंक सल्फेट आणि वॉटर जे काही आहे ते फॉर्म करेल. अँड देन नंतर मग पुढे जे हे झिंक सल्फेट आहे अँड एक्सेस त्याच्यामध्ये जे काही ॲसिड आहे ते बेससोबत रिॲक्ट केलं जातं. अँड दॅट टाईम इट विल फॉर्म द Na2SO4 अँड H2SO अँड H2O. अँड ह्याच्यामध्ये ह्या असेमध्ये प्रॅक्टिकलला आपल्याला इन डिटेल ह्याचा असे आहे तो स्टडी करायचा आहे. अमोनियम क्लोराईड ह्याच्यामध्ये यूज केला जातो, इज यूज इन द टायट्रेशन टू प्रिव्हेंट द प्रेसिपिटेड जो फॉर्म होत असतो ह्याच्यामध्ये. सो तो प्रेसिपिटेड फॉर्म होऊ नये ह्याच्यासाठी अमोनियम क्लोराईड ॲड केला जातो. प्रेसिपिटेड फॉर्म झाल्यामुळे आपल्याला एंड पॉईंट डिटेक्ट करता येत नाही. सो दॅट व्हाईट PPT दॅट इज फॉर्म दॅट इंटरफिअर्स इन द एंड पॉईंट. सो ती PPTचं फॉर्मेशन होऊ नये, सो दॅट अमोनियम क्लोराईड इज यूज इन द टायट्रेशन. And in this titration methyl orange is used as an indicator. मिथाइल ऑरेंज हा इंडिकेटर म्हणून यूज केला जातो. दिस इज अ झिंक ऑक्साईड. हा काय आहे, असे आहे झिंक ऑक्साईडचा. कोणत्या ह्याने केलं जातो तर बॅक टायट्रेशन ह्याच्यामध्ये केलं जातं. देन नेक्स्ट इज द युजेस ऑफ झिंक ऑक्साईड. It is a mild astringent and it's an antiseptic also. Zinc oxide antiseptic आहे. Antiseptic means काय, which stops or prevent the growth of microorganisms. And astringent, it causes the protein precipitation and protects the skin. It is also काय, mild antiseptic and astringent also. Then it is weak antimicrobial. वीक काय आहे, अँटीमायक्रोबियल आहे. अँटीमायक्रोबियल म्हणजे काय तर अँटी म्हणजे अगेन्स्ट, मायक्रोब्सची ग्रोथ थांबवणारे. सो इट्स अ वीक अँटीमायक्रोबियल. अँड टॉपिकल अँटासिड जे आपण ह्याच्यामध्ये बघितलं होतं फर्स्ट ह्याच्यामध्ये की प्रोटेक्टिव्ह आणि ॲड्झॉर्बंट बघितले होते गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट्समध्ये. बट सी ते त्यांचा रोल आहे तिथे तो डिफरंट आहे. गॅस्ट्रोइंटेस्टिनल GIT ट्रॅक्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते आपण बघितले होते. बट सी इथे जे प्रोटेक्टिव्स आणि ॲड्झॉर्बंट्स आपण बघत आहोत, सो दे आर द डिफरंट कंपाऊंड्स. अँड प्रोटेक्टिव्ज अँड ॲड्झॉर्बंट्स यूज इंटरनली फॉर गॅस्ट्रोइंटेस्टिनल इरिटेशन आर डिफरंट कंपाऊंड्स. आणि इथले जे कंपाऊंड आहेत ते डिफरंट आहेत. सो and then it is also used in some bandages and adhesives. बँडेजेस जे काही असतात आणि अडेझिव्ह ज्या टेप्स असतात सर्जिकल्समध्ये यूज केल्या जातात. सो इन दॅट इट इज यूज. इट्स अ माइल्ड ॲस्ट्रिंजंट. देन इट्स वीक अँटीमायक्रोबियल अँड टॉपिकल. ओके, दॅट वी हॅड सीन. सो चुकून ते कॉपी पेस्ट झालेत परत युजेस, वरचेच युजेस खाली परत पेस्ट झालेले आहेत. सो हे काय आहेत त्याचे युजेस आहेत. अँड अडेझिव्ह टेपमध्ये इट इज यूज ॲज अ फार्मास्युटिकल एड. फार्मास्युटिकल एड म्हणून अडेझिव्ह टेपमध्ये यूज केला जातो. आणि डस्टिंग पावडरमध्ये सुद्धा झिंक ऑक्साईड यूज केलं जातं. मीन्स ॲज अ डस्टिंग पावडर इट इज फ्रिक्वेंटली यूज इन कॉम्बिनेशन विथ अदर प्रोटेक्टिव्स और अँटीमायक्रोबियल एजंट्स. एक्झाम्पल टाल्क अँड boric acid. And it is the primary ingredient in calamine मध्ये प्रायमरी इन्ग्रेडियंट आहे. सो झिंक ऑक्साईड युजेस काय आहेत, इट्स अ माइल्ड antiseptic and an astringent. Then it is mostly used in the form of ointment, that is zinc oxide ointment or paste, zinc oxide paste or lotions or dusting powder. And it is also used in the treatment of urticaria, eczema and sunburn. Urticaria म्हणजे काय तर इट्स इचिंग. एक्झिमा इज ऑल्सो इचिंग. दीज आर द स्किन डिसीजेस आहेत हे युर्टिकॅरिया आणि एक्झिमा. आणि सनबर्न
मीन्स तुम्ही जर उन्हामध्ये गेलात आणि उन्हामध्ये जाऊन काय होतं तर सनरेज काही हार्मफुल असतात आणि त्याच्यामुळे स्किनला प्रॉब्लेम्स येतात, टॅनिंग होतं तुमच्या स्किनचं. सो इन दॅट केस त्याच्या ट्रीटमेंटमध्ये सनबर्न झालं असेल और इन द ट्रीटमेंट ऑफ युर्टिकॅरिया आणि एक्झिमा ह्या स्किन डिसीजेसमध्ये झिंक ऑक्साईड आहे हे काय केलं जातं तर यूज केलं जातं. These are uses of the zinc oxide, and along with that it is an primary ingredient in calamine lotion मध्ये सुद्धा झिंक ऑक्साईड हे असतं. आणि अनदर इम्पॉर्टंट यूज काय आहे ह्याचा, इट इज ऑल्सो यूज ॲज फार्मास्युटिकल एड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ अडेझिव्ह टेप. सो दुसरं कंपाऊंड आपण काय बघितलं तर झिंक ऑक्साईड, दॅट इज द ZnO. मॉलिक्युलर वेट 81.38. प्रॉपर्टीज बघितल्या, त्याचं प्रिपरेशन कसं आहे ते बघितलं आपण. देन केमिकल प्रॉपर्टीज अँड असे. देन नेक्स्ट वी विल गो टू द नेक्स्ट कंपाऊंड, दॅट इज द कॅलामाइन. सो कॅलामाइन तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, लॅक्टोकॅलामाइन जे काही आहे त्याच्यामध्ये काय असतं कॅलामाइनचं, इट्स अ कॅलामाइन आणि इट्स ॲन मीन्स व्हेरी यूजफुल फॉर द स्किनसाठी खूप यूजफुल आहे कॅलामाइन लोशन. सो इट्स ॲन व्हेरी फेमस ऑल्सो. इट इज इन पिंक कलर अँड दिस पिंक कलर ऑफ कॅलामाइन इज ड्यू टू द फेरिक ऑक्साईड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. MCQजमध्ये हा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. दॅट इज द कॅलामाइन इज पिंक इन कलर ड्यू टू इट कंटेन्स द फेरिक ऑक्साईड. फेरिक ऑक्साईड असतं ह्याच्यामध्ये. सो ह्याचा कलर जो काही आहे कॅलामाइनचा तो काय आहे पिंक आहे. देन सी दिस केमिकल फॉर्म्युला इज ZnCO3 ZnOH twice X Fe2O3. हा काय आहे त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे. देन स्टँडर्ड काय आहे ह्याचं, मीन्स सपोज आफ्टर इग्निशन after ignition it contains not less than 98% and not more than 100.5% of zinc oxide. इग्निशन केल्यानंतर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, नॉट लेस दॅन 98पेक्षा कमी आणि 100पेक्षा जास्त झिंक ऑक्साईड जे काही आहे तर त्याच्या स्टँडर्ड्स दिलेल्या आहेत. इग्निशन केल्यानंतर नॉट लेस दॅन 98% झिंक ऑक्साईड नसलं पाहिजे त्याच्यामध्ये. झिंक आफ्टर इग्निशन नंतर 98%पेक्षा कमी झिंक ऑक्साईड नसलं पाहिजे आणि नॉट मोर दॅन 100% आणि 100%पेक्षा जास्तसुद्धा झिंक ऑक्साईड त्याच्यामध्ये असता कामा नाही आहे. देन नेक्स्ट इज प्रॉपर्टीज काय आहेत कॅलामाइनच्या, इट इज पिंक इन कलर ऑर रेडिश ब्राऊन पावडर. देन इट्स ॲन ओडरलेस, हे काय आहे ओडरलेस आहे. इट्स अ फाईन पावडर अँड इट इज ॲमॉर्फस म्हणजे काय तर इट इज डज नॉट हॅविंग एनी शेप. देन सोल्युबिलिटी, सी इट इज अ टेस्टलेस ऑल्सो. देन इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटरमध्ये काय आहे इनसोल्युबल आहे. देन ऑलमोस्ट कम्प्लिटली सोल्युबल इन मिनरल ॲसिड्स विथ इफरवसन्स. वॉटरमध्ये पूर्णपणे इनसोल्युबलच आहे. बट मिनरल ॲसिड्स जी काही असतात त्या ॲसिड्समध्ये काय आहे हे सोल्युबल आहे विथ इफरवसन्स. आणि जेव्हा ते सोल्युबल होतो तेव्हा इफरवसन्स आहेत ह्या फॉर्म होत असतात. Then see that term calamine, besides being applied to the official product, it is also used to describe the impure native zinc carbonate also. So calamine, it's BP means British Pharmacopoeia चा फॉर्म्युला जो काही आहे. सो ॲज पर दॅट BP इज अ बेसिक झिंक कार्बोनेट कलर्ड विथ फेरिक ऑक्साईड, वेअर ॲज कॅलामाइन USP इज झिंक ऑक्साईड विथ स्मॉल प्रपोर्शन ऑफ फेरिक ऑक्साईड.
and after ignition it should not contain not less than 98% and not more than 100% of zinc oxide. Then see, the presence of ferric oxide gives the substance a pink color for cosmetics reasons. And see, it's very important, हा पॉइंट लक्षात ठेवा की फेरिक ऑक्साइड कॅलामाइनचा पिंक कलर जो काही आहे तो कशामुळे असतो तर फेरिक ऑक्साईडमुळे. ह्या त्याच्या कॅलामाइनचा केमिकल फॉर्म्युला आणि प्रॉपर्टीज बघितल्या आपण. देन नेक्स्ट काय बघूया आपण त्याचं प्रिपरेशन. सो हाऊ इट इज प्रिपेअर्ड दॅट कॅलामाइन इज ऑब्टेन्ड बाय कॅल्सिनेशन मीन्स पावडर्ड बाय हिटिंग ऑफ नॅचरल नेटिव्ह झिंक कार्बोनेट जे काही आहे ओके ते काय केलं जातं हीट केलं जातं कॅल्सिनेशन केलं जातं त्याचं. Then it is prepared by mixing zinc oxide with ferric oxide. झिंक ऑक्साईड जे काही आहे हे फेरिक ऑक्साईड सोबत मिक्स केलं जातं. देन इट इज फर्दर सिव्ड अँड फाईन पावडर इज कलेक्टेड. सो ह्याच्यामध्ये कॅलामाइन लोशनमध्ये काय असतं तर 50% कॅलामाइन असतं, 50% झिंक ऑक्साईड असतं. दॅट इज सस्पेंडेड इन कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोल्युशन विथ बेंटोनाइट मॅग्मा. ओके, बेंटोनाइट मॅग्मासुद्धा त्याच्यामध्ये असतं. So it is how it is prepared, that is prepared by the calcination powdered by heating झिंक कार्बोनेटचं कॅल्सिनेशन केलं जातं. देन इट्स प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग झिंक ऑक्साईड विथ फेरिक ऑक्साईड. देन इट इज सिव्ड केलं जातं हे अँड फाईन पावडर इज कलेक्टेड. पावडर जी काही आहे ती काय केली जाते तर कलेक्ट केली जाते. देन नेक्स्ट इज द असे काय आहे बघूया आता ह्याचा कॅलामाइनचा. अन इग्नायटेड अँड कूल सॅम्पल इज डिझॉल्ड इन एक्सेस ॲसिड. ॲसिड म्हणजे काय तर H2SO4. सो आता इथे काय केलं जातं हिटिंग केलं जातं. सो जे हे इग्नाईट केलेलं आणि इग्नाईट करून कूल झालेलं जे काही सॅम्पल आहे ते ॲसिडमध्ये डिझॉल्व केलं जातं H2SO4 की ज्याची नॉर्मॅलिटी ही 1 नॉर्मल असेल. अँड देन ते फिल्टर केलं जातं. देन फिल्टर केल्यानंतर आपण फर्स्ट असेमध्ये जसं बघितलं की ॲसिड ॲड केलं होतं. सो टू मेक दॅट सॅम्पल फ्री फ्रॉम ॲसिड दॅट वॉश विथ वॉटर. हॉट वॉटरसोबत काय केलं जातं तो जो रेसिड्यू आहे तो वॉश केला जातो. का वॉश केला जातो बिकॉज ते ॲसिडपासून जे त्याच्यामध्ये ॲसिडमध्ये ते रिॲक्ट केलेलं असतं. सो ॲसिड रिमूव्ह करण्यासाठी इट इज वॉश. देन अमोनियम क्लोराईड इज ॲडेड इन दॅट टू प्रिव्हेंट द PPT ऑफ फेरिक हायड्रॉक्साईड. की ह्याचे काय होते PPT तिथे फॉर्म होते फेरिक ऑक्साईडची. सो PPT ती फॉर्म होऊ नये मीन्स PPT म्हणजे काय तर प्रेसिपिटेड फॉर्म होतो आणि त्याच्यामुळे मग एंड पॉईंट आपल्याला मिळत नाही. सो टू प्रिव्हेंट दॅट प्रेसिपिटेशन ऑफ फेरिक हायड्रॉक्साईड ड्युरिंग टायट्रेशन अमोनियम क्लोराईड इज ॲडेड. दॅट इज अमोनियम क्लोराईड इज हॅविंग द ॲबिलिटी टू स्टॉप द फॉर्मेशन ऑफ precipitate. And then like with base that is the NaOH sodium hydroxide, and then this is titrate with the NaOH that is sodium hydroxide 1 normal, and that time methyl orange is used as an indicator. Using methyl orange as an indicator म्हणून यूज केला जातो ह्याच्यामध्ये. दिस इज द असे. हा काय आहे असे आहे ह्याचा. देन नेक्स्ट इज द युजेस. सी टॉपिकल प्रोटेक्टिव्ह. आपल्या चॅप्टरचंच नाव काय आहे टॉपिकल एजंट. टॉपिकल काय आहे त्यामुळे हा प्रोटेक्टिव्ह आहे. टॉपिकली मीन्स काय करतात हे प्रोटेक्शन देत असतात. एक्सटर्नल प्रोटेक्टिव्ह means they are having the ability to protect the skin from harmful chemicals, from harmful chemicals from the environment. Then it is used in dusting powders. This calamine also used in the powder. Dusting powders मध्ये यूज केला जातो. ऑइंटमेंटमध्ये सुद्धा यूज करतात अँड लोशनमध्ये. आता कॅलामाइन लोशन
लॅक्टोकॅलामाइन जे येतं मार्केटमध्ये त्याच्यामध्ये काय असतं, कॅलामाइन असतं. अँड ते जे ह्याच्यावरती स्किनवर अप्लाय केलं जातं फॉर इट्स सूदिंग ॲक्शन, फॉर टू मेक द सूद, ओके, मीन्स कूलिंग सेन्सेशनसाठी अँड फॉर मेकिंग द स्किन सॉफ्ट. देन ॲडझॉर्बंट ॲक्शन टू ॲडझॉर्ब that excess moisture, bacteria, toxins, and it provide the protective proper and it gives the protective action, means it is having the protective properties, means this calamine is having the ability to protect the skin, and it also acts as an adsorbent also, and this calamine is providing the soothing action, soothing effect to the skin. देन नेक्स्ट थर्ड यूज काय आहे याचा, इट हॅज बेटर कॉस्मॅटिक ॲक्सेप्टॅबिलिटी दॅन झिंक ऑक्साईड. मीन्स मोस्टली मार्केटमध्ये झिंक ऑक्साईडपेक्षा जास्त कॅलामाइन जे काही आहे ते प्रेफर केलं जातं कॉस्मॅटिक प्रिपरेशन्समध्ये. कॉस्मॅटिक ॲक्सेप्टॅबिलिटी इज हाय ॲज कम्पेअर टू द झिंक ऑक्साईड. सो ॲज कम्पेअर टू द झिंक ऑक्साईड दॅट कॅलामाइन इज मोस्टली प्रिपेअर्ड, mostly used in cosmetic preparations. Then various dermatological conditions including the exudation of fluids responds reasonably well to calamine. Dermatological conditions म्हणजे काय की स्किनचे जे सगळे प्रॉब्लेम्स असतात, डर्मा म्हणजे जे कोणी डॉक्टर स्किनची प्रॅक्टिस करत असतात मोस्टली, तर त्यांना डर्मॅटॉलॉजिस्ट म्हटलं जातं. स्किन डिसीजेसवर जे ट्रीटमेंट करत असतात त्यांना. सो डर्मॅटॉलॉजिकल कंडिशन्स ज्या काही असतात, स्किन डिसीजेस जे काही असतात, सो इट इज कॅलामाइन जे काही आहे ते चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देतं अशा काही डर्मॅटॉलॉजिकल ज्या काही म्हणजे स्किनचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, डिसीजेस असतील त्यांना. देन इट्स अ माइल्ड ॲस्ट्रिंजंट ऑल्सो. माइल्ड ॲस्ट्रिंजंट म्हणजे काय, दे आर कॉझिंग द प्रोटीन प्रेसिपिटेशन अँड दे आर हॅविंग द ॲबिलिटी टू प्रोटेक्ट द स्किन. देन अँटीसेप्टिक, ॲज अन अँटीसेप्टिक मीन्स टू स्टॉप द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स दे आर यूज. अँड प्रोटेक्टिव्ह मीन्स प्रोटेक्ट द स्किन, फॉर प्रोटेक्टिव्ह म्हणून यूज केले जातात. देन सी फिनोलेटेड कॅलामाइन लोशन. आता फिनोलेटेड मीन्स काय, बेन्झिन रिंग असते आणि त्याला वरती त्याच्या फर्स्ट पोझिशनला OH ग्रुप हा अटॅच असतो अँड इट इज ॲसिडिक इन नेचर. त्याचं जे नेचर असतं ते ॲसिडिक नेचर असतं. सो फिनोलेटेड कॅलामाइन लोशन इट कंटेन 1% लिक्विफाईड फिनॉल असतं त्याच्यामध्ये अँड इट इज ॲसिडिक इन नेचर अँड ड्यू टू इट्स ॲसिडिक इन नेचर इट प्रोव्हाइड्स द 3 कॅरेक्टरिस्टिक्स, दॅट इज इट प्रोव्हाइड्स द लोकल ॲनॅस्थेटिक ॲक्शन, देन अँटीसेप्टिक ॲनॅस्थेशिया जे काही आहे, मीन्स काय तर ह्याच्या भूल ॲनॅस्थेशिया देणं म्हणजे काय बोलतात तर भूल देणं जनरली, बट इथे लोकल ॲनॅस्थेटिक म्हणून. म्हणजे समजा स्किनला काही इरिटेशन झालं असेल तर कॅलामाइन लोशन तुम्ही लावल्यानंतर ते जे इरिटेशन जे काही आहे तुमचं ते काय होईल तर कमी होईल. देन अँटीसेप्टिक म्हणजे काय तर stop the growth of the microorganism. and antipruritic म्हणजे काय, टू स्टॉप द इचिंग रिड्युसर. इचिंग जे काही होत असेल ते इचिंग रिड्यूस करण्यासाठी अँटीप्युरिटिक हे अँटीप्युरिटिकचा मिनिंग अँटी इचिंग. सो दीज आर द यूज. फिनॉलेटेड कॅलामाइन लोशन जे काही असतं, सो इट कंटेन्स वॉट, त्याच्यामध्ये फिनॉल असतं अँड इट इज ॲसिडिक इन नेचर अँड ड्यू टू इट्स ॲसिडिक प्रॉपर्टी इट प्रोव्हाइड्स द ॲनॅस्थेटिक, अँटीसेप्टिक अँड अँटीप्युरिटिक इफेक्ट. ॲनॅस्थेटिक मीन्स काय तर तिथे सेन्सेशन जे काही आहे ते सेन्सेशन तुम्हाला कमी जाणवतं. अँटीसेप्टिक टू स्टॉप दॅट ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम आणि अँटीप्युरिटिक दॅट इज द अँटी इचिंग म्हणजे खाज होत असेल, खुजली होत असेल, that condition it is used.
आणि सी दिस ॲस्ट्रिंजंट जे काही आहेत मीन्स ते सेप्टिस ॲक्शन जी काही आहे प्रोड्यूस करत असतात. मीन्स समजा शेविंग करताना जर काय झालं ब्लड आलं तर लगेच तिथे त्या जागी तुरटी ॲलम लावलं जातं म्हणजे तुरटी. सो ते काय करत असतात ते ब्लड जे काही आहे ते स्टॉप करत असतात. हे जनरली ॲस्ट्रिंजंटचं काम असतं. सो आज आपण काय बघितले 3 कंपाऊंड्स बघितले. आता आपण काय बघितलं तर कॅलामाइन बघितलं. सो वी विल जस्ट क्विकली रिवाइज व्हॉट वी हॅड सीन टुडे. सो फर्स्ट कंपाऊंड आपण काय बघितलं प्रोटेक्टिव्ह अँड ॲड्झॉर्बंटमधलं फर्स्ट कंपाऊंड आपण बघितलं टाल्क. त्याचा केमिकल फॉर्म्युला 3MgO 4SiO2 H2O. त्याचं सिनोनिम इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रेंच चॉक और सोप स्टोल. देन टाल्कचं प्रॉपर्टीज फिजिकल प्रॉपर्टीज स्टोरेज बघितलं. देन प्रिपरेशन बघितलं. प्रिपेअर्ड कसं केलं जातं डायल्यूट HCl सोबत बॉईल केलं जातं. टाल्क जी काही आहे ती डायल्यूट HCl सोबत बॉईल केली जाते. देन वरचा जो लिक्विडचा जो लेअर येतो सुपरनटंट लिक्विडचा लेअर तो रिमूव्ह केला जातो. तो रिमूव्ह केल्यानंतर मग टाल्क जी काही आहे ती टाल्क काय केली जाते वॉश केली जाते विथ वॉटर. वॉटरबरोबर का वॉश करायची तर ॲसिडपासून त्याच्यामधलं ॲसिड रिमूव्ह होण्यासाठी वॉटरसोबत वॉश केलं जातं आणि आपल्याला टाल्क वी गेट द टाल्क. देन युजेस as a pharmaceutical aid in the dusting powder and as a in a cosmetic, then medicated also, then as lubricant or protective, then excipient, filler, lubricant for tablet and pills. These are the uses of talc. The next compound आपण कुठलं बघितलं झिंक ऑक्साईड that is the ZNO is chemical formula. Then we had seen its preparation that is metallic zinc आहे is heated in the air. That time that metal means zinc metal ते बर्न कुठे होतं तर ऑक्साईडमध्ये and we will get the fine powder. This is commercially zinc oxide प्रिपेअर केलं जातं. and medicinally कसं प्रिपेअर केलं जातं झिंक ऑक्साईड it is treated with the sulfate and in the and Na2CO3 boiling solution त्याच्यामध्ये ॲड केलं जातं and then it is collected that zinc oxide ते further आपल्याला मिळतं and it is dried and ते जे सल्फेट आहे ते पुढे ड्राय होऊन इग्नाईट होऊन मग आपल्याला झिंक ऑक्साईड आहे हे मिळतं आणि CO2 जो काही आहे हा CO2 त्याच्यामधून सेपरेट होतो. देन केमिकल प्रॉपर्टीज आपण बघितल्या ऑन हिटिंग विथ हायड्रोजन ॲट 450 डिग्री सेंटीग्रेड ते मेटल झिंक फॉर्म करतं अँड सेम जेव्हा कार्बन डायऑक्साईडसोबत जेव्हा हीट केलं जातं त्या ऑक्साईडला तेव्हा पण CO2 रिलीज होऊन झिंक मिळतं मेटल झिंक मिळतं. देन ऑन हिटिंग विथ कोबाल्ट नायट्रेटसोबत जेव्हा हीट केलं जातं दॅट टाईम वी आर गेट द ग्रीन मास ऑफ कोबाल्ट झिंकेट. देन नेक्स्ट त्याचा असे बघितलं आपण बॅक टायट्रेशन मेथडने हे केलं जातं बिकॉज ZNO इन्सोल्युबल आहे वॉटरमध्ये तो फर्स्ट ॲसिडमध्ये डिझॉल्व केला जातो आणि बॅक टायट्रेट केलं जातं. बॅक टायट्रेशन म्हणजे काय तर इट इज अ टायट्रेशन डन इन रिव्हर्स मीन्स इन्स्टेड ऑफ टायट्रेटिंग द ओरिजिनल सॅम्पल अ नोन एक्सेस ऑफ स्टँडर्ड रिएजंट इज ॲडेड टू द सोल्युशन अँड एक्सेस इज टायट्रेटेड. देन हिअर अमोनियम क्लोराईड जे काही आहे ते ॲड केलं जातं बिकॉज इथे हे जे काही आहे प्रेसिपिटेड आहे ते फॉर्म होतं आणि त्याच्या प्रेसिपिटेडमुळे वी कांट गेट द शार्प एंड पॉईंट. सो अँड हिअर मिथाईल ऑरेंज इज यूज ॲज ॲन इंडिकेटर. देन युजेस काय आहेत झिंक ऑक्साईडचे माइल्ड ॲस्ट्रिंजंट आहे वीक अँटीमायक्रोबियल आहे. देन इट इज यूज इन बँडेजेस अँड adhesives also and it is an ingredient of the calamine. calamine लोशनचा हा काय आहे कंटेंट आहे and it is mostly used in the form of ointment or paste or lotions and in also used in the treatment of urticaria, eczema and sunburn. देन नेक्स्ट वी हॅड सीन कॅलामाइन कंपाऊंड बघितलं. लास्ट कंपाऊंड सी फॉर्म्युला ह्याचा मोठा आहे ZnCO3 ZnOH twice X Fe2O3.
स्टँडर्ड्स बघितले आपण, त्याचे प्रॉपर्टीज आहेत बघितल्या. पिंक कलर आहे, पिंक कलर इज ड्यू टू वॉट, फेरिक ऑक्साईड. देन प्रिपरेशन, हाऊ इट इज प्रिपेअर्ड, पावडर हीट केली जाते, त्याचं कॅल्सिनेशन केलं जातं. अँड देन इट इज फर्दर मिक्स विथ झिंक ऑक्साईड विथ फेरिक ऑक्साईड, देन सीव करून देन इट इज कलेक्टेड. देन वी हॅड सीन इट्स असे काय आहे ह्याचा आपण बघितला. देन वी हॅड सीन इट्स युजेस ऑफ द कॅलामाइन. कॅलामाइन म्हणजे काय, ते तुम्ही लॅक्टोकॅलामाइन वापरता, कॅलामाइन लोशन असेल, इट्स कॅलामाइन, त्या सगळ्यामध्ये कॅलामाइन असतं. कॅलामाइन लोशन जे असतं त्याच्यामध्ये कॅलामाइन 50% असतं, झिंक ऑक्साईड 50% असतं. इट इज सस्पेंडेड इन कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोल्युशन विथ बेंटोनाइट मॅग्मा. ओके. देन आपण ह्याचे काय बघितले तर युजेस बघितले. टॉपिकल प्रोटेक्टिव्ह डस्टिंग पावडर्समध्ये, ऑइंटमेंट्समध्ये, लोशन्समध्ये यूज केलं जातं. देन मोस्टली ॲक्सेप्टेड ॲज कम्पेअर टू द झिंक ऑक्साईड. देन डर्मॅटॉलॉजिकल कंडिशन्समध्ये मोस्टली प्रिफेअर केलं जातं. माइल्ड ॲस्ट्रिंजंट, अँटीसेप्टिक अँड प्रोटेक्टिव्ह फॉर स्किन म्हणून यूज केला जातो. देन फिनॉलेटेड कॅलामाइन आहे, इट बिकम्स ॲसिडिक अँड ड्यू टू इट्स ॲसिडिक प्रॉपर्टी इट इज यूज ॲज अ लोकल ॲनास्थेटिक, अँटीसेप्टिक अँड अँटीफ्युरिटिक. सो हे 3 कंपाऊंड जे काही आहेत हे आपण बघितले, इम्पॉर्टंट आहेत. सो एक्झामला क्वेश्चन्स असतात ह्याच्यावरती. देन नाऊ नेक्स्ट जे काही कंपाऊंड आहे, नेक्स्ट कंपाऊंड आहे ते झिंक स्टिरेट आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करूया. झिंक स्टिरेट, टिटॅनियम डायऑक्साईड आणि सिलिकॉन पॉलिमर्स ही 3 कंपाऊंड आहेत ह्याच्यामध्ये अजून प्रोटेक्टिव्हजमधली राहिलेली. त्याच्यानंतर मग अँटीमायक्रोबियल आणि ॲस्ट्रिंजंट हा नेक्स्ट क्लास आहे. सो रिमेनिंग कंपाऊंड्स वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. So thank you so much for fully watching the video. If any difficulty is there then you can ask me. जर समजलं नसेल ह्याच्यामध्ये कोणाला काही, then तुम्ही मला कधीही विचारू शकता. थँक यू. हॅपी लर्निंग.